सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून म्हटलं तर काहीच प्रतिसाद मिळालेला नाही आहे। ते आपसामध्ये पत्र खेळतायत एकमेकांमध्ये, परंतु हा पुतळा जो 2 मे 2017च्या शासन निर्णयाचं संपूर्ण उल्लंघन करून तिथे उभारला गेलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये जर असा बेकायदेशीर पुतळा कोणी उभारला तर तो काढून टाकून ज्यांनी उभारला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे। परंतु त्याची अंमलबजावणी नेमकी कोणी करायची? जिल्हा पुतळा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी करायची। जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिका आयुक्तांची जबाबदारी आहे, त्यांच्या प्रिमाइसेसमधलं ते अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम आहे तर त्यांची जबाबदारी आहे, असं ते एकमेकांवर ढकलत सगळ्या गोष्टी करतायत। या सगळ्यामध्ये फ्रॉम द डे 1 ऑगस्ट 2025ला जेव्हा पत्र दिलं कलेक्टरला, तिथून गेल्या 8 महिन्यामध्ये आपण सातत्याने 2 मे 2017च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी इतकीच मागणी करतोय। आता या शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, हा पुतळा तिथून कसा हलवायचा, तो कुठे स्थानांतरित करायचा आणि ज्यांनी कोणी तो बसवलाय त्यांच्या मागणीचं काय करायचं, ही जबाबदारी सर्वस्वीपणे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार ही त्यांची आहे। तर तिथे स्थानिक जे आहेत ते म्हणतात की आम्ही लोकवर्गणीतून हा पुतळा बसवलेला आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की जे उपोषण करते त्यांनी चर्चा करावी, पण आम्हाला हा पुतळा बाहेर तरी कुठेतरी बसवून द्यावा, त्यांनी तोडगा काढावा, आम्ही चर्चेला तयार आहे। मुद्दा पहिला असा आहे, ज्यांनी कोणी पुतळा बसवला त्यांचं म्हणणं आहे की आमचं सुद्धा बाबासाहेबांवरती प्रेम आहे। आमच्या मीडिया भारत चॅनलवरती 6 डिसेंबरची बातमी आहे। 6 डिसेंबरला त्या पुतळ्याला कोणी साधा हारही घातला नव्हता आणि तो पुतळा अक्षरशः एकाकी अवस्थेमध्ये, आजही ती बातमी बघायला मिळेल। आणि 6 डिसेंबरच्या तारखेची यांचं नेमकं बाबासाहेब आंबेडकरांवरचं नेमकं काय प्रेम आहे की ज्यांना 6 डिसेंबरला एक हार घालायला वेळ मिळाला नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। तरीसुद्धा प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात, त्यांच्या भावनेचा सुद्धा आपण जरी आदर केला तरी सुद्धा तो पुतळा कुठे बसवावा आणि सांगावं ही पर्यायी जागा सुचवण्याची जी जबाबदारी आहे ती माझी नाही आहे। ज्यांनी कोणी सरकारी यंत्रणांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या ड्युटीमध्ये नेग्लिजन्स केलेलं आहे, त्यांनी जे कर्तव्य निभावताना जी कर्तव्याशी बेईमानी केलेली आहे, हे त्यांना जागा शोधून द्यावी। मी आजही हे जे पुतळा बसवणारे लोक आहेत त्यांना कळकळीची विनंती करतो की शहरामध्ये ही फक्त माझी एकट्याची कुठला तरी सामाजिक कार्यकर्ता उठला आणि त्याची भावना आहे असं नाही आहे। आज या शहरामधल्या 1 ते 5 कॅम्पामधल्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, व्यक्ती, सगळ्या थरातले ते ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। मग त्यांच्या भावनेचं काय करायचं आपण? यांचं खरोखर जर बाबासाहेबांवरचं प्रेम असतं तर मुळात त्यांनी स्मशानामध्ये हा पुतळा उभारायला दिला नसता। माझी आजही त्यांना विनंती आहे, चूक झालेली आहे ती चूक सुधारली पाहिजे। बाबासाहेबांचा पुतळा स्मशानामध्ये कुठल्याही दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्याचं समर्थन होत नाही। ज्यांनी कोणी पुतळा बसवलाय त्यांचं खरोखर बाबासाहेबांवरचं प्रेम असेल तर त्यांनी स्वतःहून तो पुतळा सुरक्षितपणे सन्मानपूर्वक तिथून तो हलवावा, तो योग्य जागी समाज मंदिरात, बुद्ध विहारात किंवा महापालिका तुम्हाला कुठे जागा सुचवत असेल तिथे तो काही दिवस ठेवावा आणि त्यांच्या राहत्या वस्तीमध्ये जे लोकप्रतिनिधी ज्यांची नावं त्या चबुतऱ्यावरती कोनशिलेवरती लागलेली आहेत त्या लोकप्रतिनिधींना हाताशी धरून त्यांनी एक चांगला व्यवस्थित पुतळा, पूर्णाकृती अर्धाकृती जो आहे तो आपल्या वस्तीमध्ये व्यवस्थितपणे बसवून घ्यावा आणि परवानगीची जी प्रक्रिया आहे ती जर पूर्ण करून तो पुतळा जर बसवला
तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे आपण संविधानाबरोबर नाव जे घेतो, तर त्या संविधानिक प्रक्रियेचा पण आदर होईल, कायदेशीररित्या बाबासाहेबांचा पुतळा बसवला जाईल आणि तो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा सन्मान ठरेल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।